हॉटेलची भाजी विसरून जाल, 2 ऐवजी 4 चपात्या जास्तच खाल, अशी आज आपण चमचमीत भाजी बनवतोय, ती सुद्धा वेगळं वाटण करून. भाजी एकदम साधी सिंपल आहे, पण चवीला एकदम जबरदस्त. तुम्ही कधी या पद्धतीने बनवली नसेल मंडळी, तर एकदा करून बघा. माझी खात्री आहे आजची रेसिपी तुम्हाला आवडणारीच आहे. त्यामुळे आधीच लाईक करा, रेसिपी शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तुम्ही, तर चॅनलला सबस्क्राईब करा. फ्लावरची भाजी बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो फ्लावर घेतलेला आहे. याचं देठ काढून टाकायचं आणि यानंतर असे मोठे मोठे चिरून घ्यायचे. हे बघा या पद्धतीने. एकदम बारीक फ्लावर चिरायचा नाही. फ्लावरच्या भाजीचे असेच वेगवेगळ्या रेसिपीसुद्धा अपलोड केलेल्या आहेत. त्यासुद्धा एकदा नक्की पहा, तुम्हाला आवडतीलच. तुम्ही फ्लावरची भाजी कशी बनवता कमेंट करून नक्की सांगा. पण या पद्धतीने बनवली नसेल तर एकदा बनवून सुद्धा बघा. फ्लावर सगळा हे बघा या पद्धतीने असा मी मोठ्या मोठ्या आकारामध्ये चिरून घेतलेला आहे. यानंतर इथे एका बाउलमध्ये मी पाणी घेतलंय. यामध्ये घालूया अर्धा चमचा मीठ. इथे कोमट पाणी घेतलेलं आहे. यानंतर फ्लावरचे सगळे तुकडे यामध्ये घालायचे आहेत. मिक्स करून घ्यायचं आणि 5 मिनिटं बाजूला ठेवायचं आहे. आणि त्यानंतर हे फ्लावर आहेत हे व्यवस्थित चांगले धुवून सुद्धा घ्यायचे आहेत. मिक्स करून घेतलंय. यानंतर या भाजीमध्ये आपण एक बटाटा सुद्धा घालणार आहोत. तर इथे एक मोठा बटाटा घेतलेला आहे. साल काढून घेऊया आणि यानंतर धुवून सुद्धा हा घेऊया. बटाटा साल काढून धुवून घेतलाय. मोठ्या मोठ्या आकारामध्ये आपल्याला याच्या फोडी करून घ्यायच्या आहेत. तर हे पहा या पद्धतीने असा या फोडी करून घ्यायच्या. तुम्ही जर या पद्धतीने भाजी बनवली ना, तर हॉटेलची भाजी खाणं विसरून जाल, इतकी ही भाजी चवीला छान लागते. बटाटा सुद्धा चिरून झालाय. भाजीची तयारी करण्यासाठी मी इथे वापरते अगारो रिजन्सीचा मल्टी कुक केटल. या केटलला एक मस्त असा ग्लास लिड दिलेला आहे. यानंतर स्टेनलेस स्टीलचं असं हे स्टीमिंग पॉट दिलेला आहे. वापरायला खूप सोपं आहे. यामध्ये एकाच वेळेला 2 पदार्थ बनवू शकतात. त्यामुळे वेळेची आणि गॅसची आपली बचत होते. तुम्हाला जर हे प्रोडक्ट हवं असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे आणि त्यानंतर टॅगसुद्धा हे प्रोडक्ट केलं आहे. तुम्ही तिथून हे प्रोडक्ट ऑर्डर करू शकता. आता आपण फ्लावरच्या भाजीसाठी मसाला तयार करणार आहोत. यासाठी इथे 2 मी असे उभे रफली चॉप करून कांदे घेतलेले आहेत. यानंतर एक मोठा रफली चॉप करून टोमॅटो सुद्धा घेतलाय. 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या घातल्यात. यानंतर एक आल्याचा तुकडा आणि 2 काश्मीरी मिरची घातल्यात. यामुळे रंग भाजीला खूप छान येतो. यानंतर एक मोठा चमचा इथे मी कळिंगडच्या बिया घातल्यात. तुम्ही इथे काजूचा वापर करू शकता. आता या केटलमध्ये पाणी घालायचं आहे. पाणी घातल्याशिवाय हे केटल आहे ती ऑन करायची नाही. आता आपण 2 पदार्थ एकदमच या केटलमध्ये बनवणार आहोत. तर चिरलेला फ्लावर यामध्ये घालूया आणि चिरून ठेवलेला बटाटा सुद्धा यामध्येच घालायचा आहे. म्हणजे एका वेळेला आपलं 2 काम होईल. यानंतर स्टीमिंग पॉटमध्ये ठेवलेले हे मसाल्याचं साहित्य यावर ठेवायचं आहे. लीड लावायचं आहे. पॉवर ऑन करून आपल्याला 4 ते 5 मिनिटं वाफ काढून घ्यायची आहे. 5 मिनिटं वाफ काढून घेतलेली आहे. पॉवर ऑफ करायचं आहे. लीड काढायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता मस्त आपले हे मसाल्याचं साहित्य वाफवून झालेलं आहे. यानंतर हे स्टीमिंग पॉट काढून घ्यायचं. हे मसाल्याचं साहित्य आहे पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे. फ्लावर आणि बटाटासुद्धा आपला 50% शिजवून घेतलेला आहे. जास्त शिजवायचं नाही कारण भाजीमध्ये सुद्धा आपण शिजवणार आहोत. तर या केटलमध्ये माझी दोन्ही कामं एकदम झालेली आहेत. म्हणजे माझा वेळसुद्धा वाचलेला आहे. आता हा 50% शिजवलेला फ्लावर बटाटा आहे तो एका बाउलमध्ये काढून घेऊया. यामधलं जे पाणी आहे ते सुद्धा आपण भाजीला वापरणारच आहोत. आता हे मसाल्याचं साहित्य आहे हे सगळं पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे. मिक्सरच्या जारमध्ये काढून घेऊया. थंड केल्याशिवाय आपण हे मसाला वाटायचा नाही. हे बघा सगळं साहित्य या मिक्सर जारमध्ये मी काढून घेतलेलं आहे. झाकण लावूया आणि एकदम बारीक आपण मसाला वाटून घेऊया. मस्त अशी आपली रेस्टॉरंट स्टाईल ही पेस्ट तयार झालेली आहे. रेस्टॉरंटमध्ये जर तुम्ही जेवायला गेलात तर हॉटेलमध्ये असंच वाटण करून भाजी बनवतात. तर याच वाटणाचा वापर करून आज आपण रेस्टॉरंट स्टाईल भाजी बनवणार आहोत. इथे मी तेल गरम केलेलं आहे. 1 चमचा जिरं घातलेलं आहे. यानंतर एक बारीक चिरून घेतलेला कांदा घातलाय. कांदा चांगला परतून घ्यायचा आहे. मंडळी तुम्हाला माझी जर रेसिपी आवडत असेल तर एक लाईक करायला विसरू नका आणि तुम्ही कुठून ही रेसिपी पाहताय हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. म्हणजे मी तुमचे आभार मानू शकेन. कांदा चांगला गरम झाला. आता यामध्ये काही मसाले घालूया. अर्धा चमचा हळद आणि 2 चमचे लाल तिखट घातलंय. लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे घालू शकता. 1 चमचा धणे आणि जिरे पावडर आणि अर्धा चमचा इथे गरम मसाला घातलेला आहे. सगळं साहित्य या तेलावरच परतून घ्यायचं आहे. म्हणजे भाजीला छान असा रंग येतो आणि तर्री सुद्धा खूप चांगली येते.
मसाले चांगले 1 मिनिटभर या तेलावर छान असे परतून घेतलेले आहेत। यानंतर आपण यामध्ये जे वाटण करून ठेवलं होतं ना, ते वाटण घालायचं आहे। या वाटणामध्ये मी कळिंगडच्या बिया घातल्या आहेत। तर कळिंगडच्या बियामुळे या भाजीला आहे ती थिकनिंग छान येते, म्हणजेच भाजीला दाटसरपणा येतो, ग्रेव्ही खूप छान बनते। तुम्ही याऐवजी काजू किंवा बदामचा वापर करू शकता, ते वापरले तरी सुद्धा चालतील। वाटण छान मिक्स करून घेतलेलं आहे। आता झाकण ठेवूया आणि 2 ते 3 मिनिटं हे वाटण चांगलं शिजवून घेऊया। वाटण चांगलं शिजवून घेतलेलं आहे। एकदा मिक्स करून घेऊया। मंडळी, तुम्ही कशी बनवता भाजी मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुमची रेसिपी शेअर करा, म्हणजे मी तुमची रेसिपी सुद्धा एकदा बनवण्याचा प्रयत्न करेन। मिक्स करून घेतलं। यानंतर आपण उकडून ठेवलेला फ्लावर आणि बटाटा तो घालायचा आहे। पाण्यासकटच घातलेला आहे। आता इथे पाणी मला जरा इथे कमी वाटलं म्हणून मिक्सरच्या भांड्यामध्येच मी थोडंसं पाणी घातलं आणि ते घातलंय। आता याला मस्त असं रेस्टॉरंट स्टाईल चव येण्यासाठी कसुरी मेथी 1 चमचा घालायची, चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे। भाजी व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे। आता याला एक चांगली उकळी काढून घेऊया आणि त्यानंतर झाकण ठेवून आपल्याला ही भाजी 7 ते 8 मिनिटं शिजवून घ्यायची आहे। आधीच आपण 50% शिजवली आहे, त्यामुळे आता जास्त शिजवायची गरज नाही। 7 ते 8 मिनिटं भाजी शिजवून घेतली आहे। तुम्ही पाहू शकता काय सुरेख असा रंग आलेला आहे। बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे। ही भाजी दिसायला इतकी छान दिसते ना, पण चवीला रेस्टॉरंटपेक्षा एकदम जबरदस्त झालेली आहे। अशी भाजी जर घरच्या घरी बनवली ना, तर तुम्हाला बाहेर जाऊन खायची अजिबात गरज लागणार नाही। तर मंडळी, मस्त अशी चमचमीत भाजी झाली आहे। चपाती बरोबर खा किंवा भाकरीसोबत खा किंवा नानसोबत खा किंवा पुरीसोबत खा, खायला एकदम भारी लागते। तर या पद्धतीने तुम्ही सुद्धा एकदा अशी ही रेस्टॉरंट स्टाईल फ्लावर बटाट्याची भाजी करून बघा आणि करून बघितल्यानंतर तुमचे अनुभव माझ्यासोबत शेअर करा। आजची ही चवीला भन्नाट लागणारी फ्लावर बटाट्याची भाजी तुम्हाला कशी वाटली हे सुद्धा मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका। आजची रेसिपी जराही आवडली असेल तर लाईक करा, मित्रमंडळी कुटुंबासोबत शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा।